नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। देवघाट, करंजे, हिवरे, पळशी, बानोरगड या परिसरात गारपिटीसह वाऱ्याचा पाऊस झाला। अक्षरशः द्राक्ष पिकं ही जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत। द्राक्षांचा सडा अगदी जमिनीवर बसेल इतपत सगळ्या द्राक्षांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांवर अत्यंत दुर्दैवी वेळ आलेली असून द्राक्षाचं प्रचंड मोठ्या नुकसान झालेलं आहे। पूर्ण वर्षाचं जे मेहनत असते शेतकऱ्यांची ते पूर्णपणे वाया गेलेली आहे। अवकाळी पावसाचा तडाखा, खानापूर घाट माथ्यावर द्राक्ष बागांचे मोठे नुकसान। खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर आज गुरुवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेकडो हेक्टर द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय। दुपारी सुमारे 1:45 वाजता सुरू झालेला पाऊस सुमारे 4:45 वाजेपर्यंत कायम होता। यावेळी सोसाट्याचा वारा आणि बोऱ्या एवढ्या गारांचा तडाख्यामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष अक्षरशः जमिनीवर कोसळली। दुपारनंतर अचानक वातावरण ढगाळ झाले, हवेत गारवा निर्माण झाला आणि त्यानंतर जोरदार गारपीट सुरू झाली। शेत, रस्ते, घरांची छपरे गारांनी झाकली गेली होती। विशेषतः भिवघाट, करंजे, हिवरे, पळशी, बानोरगड, ताडाची वाडी आदी घाट माथ्यावरील भागांमध्ये निर्यातक्षम द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे हंगामाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, खानापूर, सांगली। आज दुपारी 2 ते 4च्या दरम्यान देवघाट, करंजे, हिवरे, पळशी, बानोरगड या परिसरात गारपिटीसह वाऱ्याचा पाऊस झाला आणि यामध्ये द्राक्ष बागांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः द्राक्ष पिकं ही जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत। द्राक्षांचा सडा अगदी जमिनीवर बसेल इतपत सगळ्या द्राक्षांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांवर अत्यंत दुर्दैवी वेळ आलेली असून द्राक्षाचं प्रचंड मोठ्या नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये पूर्ण वर्षाचं जे मेहनत असते शेतकऱ्यांची ते पूर्णपणे वाया गेलेली आहे। त्यामुळं शेतकरी कुठेतर अडचणीत येऊन पुढच्या वेळेला पुन्हा उभा राहणं अशक्य आहे। त्यामुळं शासनानं तातडीने पंचनामे करावे। ज्या शेतकऱ्यांचे द्राक्ष बागेसाठी पीक कर्ज आहे ते पीक कर्ज तातडीनं माफ करून पुन्हा पिकं घेण्यासाठी नव्यानं पीक कर्ज शासनानं देऊन शेतकऱ्यांना उभं करणं काळाची गरज आहे, अशी विनंती या ठिकाणी आम्हाला करायची आहे।